ਅੱਜ ਅਸੀਂ ਸਾਰੇ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਜਿਨੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੇ ਸਾਰੇ ਰਿਵਿਊ ਕੀਤੇ ਹੈ, ਟਾਰਗੇਟ ਸੈੱਟ ਕਰਤੇ ਹੈ ਐਂਡ ਬਾਈ ਜੂਨ ਜੁਲਾਈ ਅਗਸਤ ਯੂ ਸੀ ਦ ਹੋਲ ਲੁੱਕ ਚੇਂਜਿੰਗ ਪੂਰੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੀ। ਸਰ ਖਾਸ ਕਰਕੇ ਡਾਇਰੈਕਸ਼ਨਸ ਦਿੱਤੀਆਂ ਗਈਆਂ ਅਸੀਂ ਜਿੰਨੇ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਆਇਡੈਂਟੀਫਾਈ ਕੀਤੇ ਹੈ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਇੰਪਲੀਮੈਂਟੇਸ਼ਨ ਡੇਜ਼ ਕੰਪਲੀਸ਼ਨ ਡੇਜ਼ ਇੱਕ ਪਾਸੇ ਤੋਂ ਲੱਗ ਕੇ ਸਾਰਾ ਫਿਨਿਸ਼ਿੰਗ ਟੱਚਸ ਤੇ ਯੂ ਵਰਕਿੰਗ ਔਨ ਦੈਟ। ਲਗਭਗ 1 ਸਾਲ ਤੋਂ ਬਾਅਦ ਨਵਾਂ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੇਖਣ 6 ਮਹੀਨੇ। ਸਰ ਜਿਹੜਾ ਅਸ਼ਾਂਤ ਰਾਜ ਕਿਹਾ ਗਿਆ ਸੀ ਪੰਜਾਬ ਨੂੰ ਸੈਂਟਰਲ ਕੋਈ ਸ਼ਾਂਤ ਰਾਜ ਨਹੀਂ, ਸਭ ਤੋਂ ਪੀਸਫੁਲ ਪੂਰੇ ਦੇਸ਼ 'ਚ ਸਭ ਤੋਂ ਪੀਸਫੁਲ ਰਾਜ। ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਮੈਨੂੰ ਇਨਫੋਰਮੇਸ਼ਨ ਪੂਰੀ ਨਹੀਂ ਸੀ। रात के करीब 4 बजे के करीब मैं गहरी नींद में सो रहा था तो कुछ आवाज़ें आने लगी नीचे से कि मुझे बचाओ बचाओ, मुझे मार डालेंगे। ऐसा लगा कि मुझे कोई मतलब कहीं पे कुछ हो रहा है। तो मेरी वाइफ ने मुझे जगाया, बोला कि जरा देखो जरा बाहर क्या हो रहा है, किसी को शायद कोई मार रहा है, जरा छुड़ा दो। तो मैं फिर जिस साल में था बिस्तर से उठा और फिर मैं घर से बाहर निकला। घर से बाहर निकलने के बाद ही जो है ना मैं सोचा कि जो है ना अपने फ्लोर के सारे लोगों को मैं इकट्ठा कर लूँ, बुला लूँ। तो जो है मैं कड़ी से मतलब जो है ना दरवाज़ा खोलने लगा तो देखा सबके कड़ी लगे हुए हैं। तो एक का कड़ी मैं खोलने लगा बेल बजा के। तो उसी दौरान जो है मुझे सीढ़ी के 2-3 स्टेप के ऊपर से जो है ना 3-4 आदमी को दिखा, मुझे मेरे ऊपर पत्थर बरसाना चालू कर दिया। पत्थर मारा तो मेरे सर पे इतना बड़ा पत्थर लेके मारने की कोशिश किया। जब मैंने हाथ से उसको रोकने की कोशिश किया तो मेरे हाथ पे लगा। तो उसके बाद बोला कि माँ बहन की गाली दे के बोलने लगा कि अभी जान से मार दूंगा। तो इस तरह से बोलने लगे और रॉड और वो उसके पास जो भी औजार थे वो लेके मारने के लिए मुझे मतलब आगे बढ़े। उस दौरान अगर मैं 1-2 सेकंड के अंदर घर के अंदर नहीं घुस पाता था तो शायद मेरे साथ भी कुछ बड़ा हादसा हो सकता था। वॉचमैन के ऊपर हमला वगैरह किया है? हाँ, वॉचमैन के ऊपर हमला हुआ है। 18 स्टिचेस आए उनके सर पे, रॉड से भी हमला हुआ। सर मैं घर पर नहीं थी, मेरी मासी का बर्थडे है आज, तो मैं अंधेरी गई हुई थी और मुझे 3:45-4 बजे अराउंड फ़ोन आया सेक्रेटरी का कि आपके घर पे चोरी हो चुकी है। और जब मैं घर आई तो मुझे पता चला कि जो मेरी बिल्डिंग के वॉचमैन है काफ़ी सीनियर हैं, वो ये 60+, उनको काफ़ी चोट लगी है सर पे। और यही दीवार से कूदकर 5-6 जने का गैंग पूरा आया था और उन्होंने क्या किया, हर एक विंग में 2-2, 3-3 जने अपने जो गैंग के मेंबर्स हैं उनको भेजकर पूरी बिल्डिंग को बाहर से लॉक कर दिया, जितने भी, ताकि कोई बाहर ना आ सके। और मेरे घर के बाहर ताला नहीं होता है, सिर्फ लॉक होता है। तो मेरे घर के अंदर वो लोग घुस के उन्होंने चोरी कर ली। कैश गया है और गोल्ड गया है काफ़ी। गोल्ड कितना गया है? जी ऐसे अंदाज़ा तो नहीं बता सकती, लेकिन 2 चेन थी, एक डायमंड के इयररिंग्स थे, गोल्ड के इयररिंग्स थे, देन रिंग थी, लॉकेट था। तो गोल्ड गया और कैश गया। भी काम कर रही हैं, किस में काम कर रही है? नहीं, करंटली तो आई एम नॉट वर्किंग एनीवेयर, बट आई वाज डूइंग साथीवाना साथी ऑन स्टाफ प्लस। काय तिथे लवी हरिंदरपाल सिंग सायन या शासन म्हणून आहेत, त्या अभिनेत्रीचं काम करतात. त्या रिगल आर्केड 4थ्या माळ्यावर राहतात. त्यांचं 401 नंबर रूम आहे. ते रात्री त्याच्या मावशीकडे लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये गेल्या होत्या. 10:30च्या 11:15 सुमारास बंद करून गेल्या. सकाळी त्यांना फोन आला की बाबा त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. मग त्या आल्या तेव्हा कळलं की पाठीमागच्या बाजूने त्याचं असं कंपाऊंड वॉल आहे जवळजवळ 12-13 फुटाचं, त्याच्यावरून काही व्यक्ती आतमध्ये घुसल्या. ते वर जाऊन त्यांनी त्यांच्या दरवाजाला फक्त लॅच लावली होती, कडी लावली होती, फक्त लॉक नव्हतं. ते तेवढं यांनी उचकटलं कटावणी वगैरे सारख्याने. आतमध्ये गेलं, आतमध्ये कवाटाला काही लॉकच नव्हतं. त्याच्यामधले जे पैसे वगैरे असेल म्हणजे 4,60,000 रुपयाचा माल घेऊन गेले. जात असताना वॉचमॅन आला. वॉचमॅनने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर वॉचमॅनला दगड वगैरे फेकून मारला त्यांनी काय, आणि तिथून ते पळून गेले. किती लोक होते? काय गुन्हा ते आतापर्यंत आपल्या ह्याच्यात 4 लोक निष्पन्न झालेले आहेत.
झोनल सेक्रेटरी आहे. आमच्याकडे जे आंदोलन सुरू केलं आहे ते आंदोलन आमच्या याची रूपरेषा अशी आहे की वेज रिव्हिजन झालं होतं, पगारवाढ. त्यावेळेला त्याच्यामध्ये ऑफिसर्स कॅटेगरी 2 पासून 1 पर्यंतच्या लोकांना आणि क्लास 3 क्लास 4 म्हणजे कर्मचारी आणि लोअर कॅटेगरी या लोकांच्या तफावत होती की ज्याच्यामुळे 40% बेनिफिट, फ्रेंच बेनिफिट म्हणतो त्याला, की तो एवढी तफावत होती की ज्याच्यासाठी आम्ही 2011 पासून आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलनाला सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही प्राईम मिनिस्टरच्या ह्याच्यावरती मोर्चा नेला होता. त्यावेळेला 7 दिवसाचं उपोषण केलं गेलं होतं. 7 दिवसाचं उपोषण केलं होतं हेड ऑफिसला, हेडक्वार्टरला. त्यावेळेला दोघांना ते उपोषण मागे घेण्यासाठी मॅनेजमेंटनी त्यांची मनं वळवली की आम्ही तुमचे हे मान्य करतो, आपण बोलणी करू. त्याप्रमाणे आम्ही त्यावेळेला आमचं उपोषण मागे घेतलं. त्यावेळेला उपोषण मागे घेऊन सुद्धा मॅनेजमेंटनी काही प्रतिसाद दिला नाही, म्हणून आम्ही ती रॅली काढली होती प्राईम मिनिस्टरच्या बंगल्यावरती. त्यांनी आम्हाला फूड मिनिस्टरनी आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर मॅनेजमेंटनी काय केलं की आमच्या दोन युनियनमध्ये तफावत करण्यासाठी एक प्रकारची खेळी खेळली, ती होती इलेक्शनची. इलेक्शनच्या अगोदरपर्यंत आम्ही सगळे एकत्र लढा देत होतो. त्यावेळेला मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमचा MOS किंवा MOU जो झालेला आहे तो करार तो परत रद्द न करता तो परत आम्ही रिओपन करतो. त्याप्रमाणे मिनिस्ट्रीकडे पाठवलं की मिनिस्ट्रीला मॅनेजमेंटने सांगितलं की 40%चा फ्रेंच बेनिफिट जो आहे ती तफावत ती दूर करण्यासाठी आम्हाला परत संधी द्यावी. त्याप्रमाणे मिनिस्टरकडे ती फाईल गेलेली आहे. मिनिस्टरनी पण आम्हाला त्यावेळेला होकार दिलेला आहे. आता काय झालं, मधल्या काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर ज्यांनी संधी साधली त्यांनी बाजी मारली, आता ती लोकांनी पाठ फिरवली. हे आंदोलन जे आम्ही सुरुवात केली होती त्या आंदोलनाचा कलाटणी उलट्या परिस्थिती मॅनेजमेंट प्रमाणे झाली, ती होऊ नये. आणि आता अशी परिस्थिती आहे की 7वा वेतन आयोगाचा निकाल डिक्लेअर व्हायचा आहे आणि 6व्या वेतन आयोगामध्ये जी तफावत होती. आमची एक मागणी अशी आहे की जे कॉम्पेन्सेशन अपॉइंटमेंट आहे ते 95 पासून आमच्याकडे काय घेतलेलं नाही आहे. आणि त्यानंतर किती आमचे दिवंगत कर्मचारी असे आहेत ज्यांचे मुलं आज त्यांना उपाशी मरण्याची पाळी आलेली आहे की त्यांना मॅनेजमेंटनी कुठलेही त्यांना सोशल सिक्युरिटी म्हणून आपण बोलतो तसे त्यांना सर्व्हिस द्यायला पाहिजे होती, ते दिली नाही. आणि त्यामुळे हे खूप आमचे प्रश्न असेच राहिलेले आहे. आणि किती आमचे सपोज हे रिजनल ऑफिस आणि झोनल ऑफिसमध्ये 800 कर्मचारी जे वॅकन्सी हे याच्यावर लिस्टवर आहेत, रोस्टरवर आहे, पण ते त्यांना नियर रिलेटिव्ह म्हणून कॉम्पन्सेशन ग्राउंडवर अपॉइंटमेंट करणं ही आमची मुख्य मागणी होती. ती पण ते मॅनेजमेंटकडे दिलेली आहे, पण मॅनेजमेंट ते काय त्याच्याकडे पुढाकार घेत नाही आहे आणि ते काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काय ते दाखवत आहेत तसं. आणि आता मॅनेजमेंटने आता दुसरा एक रूल काढलाय की कर्मचारीचं जर लग्न झालं, कुठल्याही दिवंगत कर्मचारीचे जे मुलं असतात त्यांचं लग्न झालं किंवा 35 इयर्स क्रॉस झालं तर त्यांना घेता येत नाही. पण आता 95च्या नंतर तो आजचे 2016 म्हणजे 21 वर्ष झालेत. 21 वर्षामध्ये तो माणूस जर 18 वर्ष तेव्हा असेल तर आता नॅचरली तो 39 इयर्स होतो, तेव्हापासून तुम्ही घेत नाही तर मग ते एक बंधन करतं, बंधन सोडायला पाहिजे. ते आणि छत्तीसगडची सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे, छत्तीसगडची कोर्ट आणि ग्वालियर कोर्टने निर्णय दिला आहे, ते पण आमचे मॅनेजमेंट मान्य करत नाही. कोर्टाचे निर्णय असून ते मान्य करत नाही. ही आमची मागणी मॅनेजमेंटकडे. मागे वेज रिव्हिजन झालं होतं आणि त्या वेज रिव्हिजनशी संबंधित काही प्रश्न अद्याप अधांतरी आहेत. मुख्य म्हणजे पेन्शन स्कीम 2007 गव्हर्नमेंटने आणि एफसीआयने जाहीर केलं होतं की आम्हाला 30% रक्कम ही एफसीआय देणार होती. त्यातील 12% हे फंडाद्वारे देणार होते, 4.17% हे ग्रॅज्युएटीद्वारे देणार होते, 10% हे पेन्शनद्वारे देणार होते आणि 3.83% हे आम्हाला पोस्ट मेडिकल फॅसिलिटीद्वारे देणार होते. पण पेन्शन अद्यापपर्यंत एफसीआयला लागू झालेली नाही. आणि तसेच मेडिकल फॅसिलिटी आफ्टर रिटायरमेंट ह्याला 1 लाखाचं लिमिट ठेवलेलं आहे. तर 1 लाखाच्या लिमिटमध्ये 12,000 रुपये ओपीडी दिली जाते आणि बाकीची जर कोणी कर्मचारी प्रत्यक्ष ऍडमिट झाल्यानंतर ते मिळते. आणि त्या वर्षी समजा त्यांनी ती फॅसिलिटी घेतली नाही तर दुसऱ्या वर्षी 1.5 लाख मिळते, पण त्याच्यानंतर 1.5 लाखापेक्षा जास्त मिळत नाही. आपणास माहित आहे की दिवसेंदिवस आजार वाढत चाललेले आहेत आणि एफसीआय कर्मचाऱ्याला पेन्शन नसल्यामुळे जर एखादा मेजर
प्रॉब्लेम झाला आणि त्याचा जर खर्च 4-5 लाखाच्या घरात येत असेल तर अशा वेळेला त्या कर्मचाऱ्याजवळ कुठलाच ऑप्शन राहत नाही, मरण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहत नाही. अशा वेळी आमचा हा डिमांड आहे की आज करोडो रुपये आमचे पेन्शनच्या फंडामध्ये पडून आहेत, तर रिटायर कर्मचारी जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर आज वर्किंग कर्मचाऱ्याला ज्या फॅसिलिटी दिल्या जातात त्याच फॅसिलिटी त्याला देखील लागू कराव्यात, हा आमचा डिमांड आहे. गव्हर्नमेंट आता बीजेपीची गव्हर्नमेंट आलेली आहे, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सेक्रेटरी 5 डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी लेवलला एक कमिटी फॉर्म केलेली आहे आणि ती कमिटी केवळ वेळ काढूपणाशिवाय दुसरं काहीच करत नाही. तिसरी गोष्ट अशी की आमच्या इथे जे शेड इन्चार्जेस आहेत त्यांच्यावर कामाचा इतका ताण पडतो, मॅनेजमेंट त्यांना तोंडी सांगते की तुम्हाला जो पंजाब किंवा हरियाणावरून जो माल येईल याच्यामध्ये रेल ट्रान्झिट लॉट म्हणजे रेल्वेवरून येताना जे वजन त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये जे कमी पडेल ते तुम्ही दर्शवायचं नाही आणि त्यामुळे काय होतं की जो माल येतो त्याच्यामध्ये कमी वाढत जाते आणि मग ज्यावेळेला तो माल इश्यू होतो ਉਹ ਮੁੰਡੇ ਆ 30-35 ਸਾਲ ਦੇ, ਕਹਿੰਦੇ ਟੋਬਲ ਮੁੰਡਿਆਂ ਦਾ ਹੋ ਟੋਬਲ ਨੂੰ ਨਹਾਉਣ ਲੱਗ ਪਿਆ ਮੇਰਾ ਛੋਟਾ ਬੇਟਾ ਵਿਕਰਮ, ਉਹ ਦਹਾਂਦਾ ਰਿਹਾ ਕਹਿੰਦਾ ਨਹੀਂ ਪਸੰਦ ਆਏ ਜੀ। ਉਹ ਸਾਡੀ ਕੀ ਦੂਜੀ ਦੁਕਾਨ ਹੈ ਨਿਊ ਵੀਰ ਦੀ ਹੱਟੀ, ਉੱਥੋਂ ਲੈਣ ਗਿਆ ਸਮਾਨ ਡੱਬੇ ਉਹ ਦੂਜੇ, ਉੱਥੇ ਪੈਂਟ ਸੈੱਟ ਪਏ ਸੀ, ਚੈਨ ਸੈੱਟ ਪਏ ਸੀ, ਕਹਿੰਦਾ ਇਹ ਦਿਖਾਓ ਮੁਝੇ ਬਿਠਾਇਆ। ਮੈਂ ਦਿਖਾਉਣ ਲੱਗ ਪਿਆ, ਹੱਥ ਦੀ ਦਵਾਈ ਮੈਨੂੰ ਇਹ ਦਿਖਾ ਉਹ ਦਿਖਾ ਮੈਨੂੰ ਪਾਗਲ ਕਰਕੇ 300 ਗ੍ਰਾਮ ਦੇ ਲਗਭਗ ਮਾਲ ਮੇਰਾ ਚੋਰੀ ਕਰਕੇ ਲੈ ਗਏ। ਜਿਹਦੀ ਕੀਮਤ 6-7 ਲੱਖ ਰੁਪਏ ਬਣਦੀ ਹੈ। ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਅੱਗੇ ਮੰਗ ਹੈ ਮੇਰੀ, ਕੋਈ ਸਾਡਾ ਮਾਲ ਦਵਾਇਆ ਜਾਵੇ, ਮੁਲਜ਼ਮਾਂ ਨੂੰ ਫੜਿਆ ਜਾਵੇ। ਸੁਜੀਵ ਸ਼ਰਮਾ ਜੋ ਥਾਣੇਦਾਰ ਨੇ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਬੰਦੇ, ਉਹਨੇ ਬੜੀ ਵਧੀਆ ਸਾਡੀ ਰਿਪੋਰਟ ਲਿਖੀ ਹੈ, FIR ਲਿਖੀ ਹੈ, ਬਹੁਤ ਨੇਕ ਆਦਮੀ ਨੇ। ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਰਿਕੁਐਸਟ ਕੀਤੀ ਸੀ ਸਾਡਾ ਮਾਲ ਛੇਤੀ ਦਵਾਇਆ ਜਾਵੇ। ਤੇ ਤੁਹਾਡੇ ਦੁਕਾਨ ਤੇ ਕੋਈ CCTV ਕੈਮਰੇ ਲੱਗੇ? ਸਾਡੇ CCTV ਕੈਮਰੇ ਲੱਗੇ, ਉੱਥੋਂ ਵੇਖਿਆ ਬਾਅਦ 'ਚ ਉਹ ਚਲ ਗਏ। 15-20 ਮਿੰਟਾਂ ਬਾਅਦ ਸਾਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗਾ ਉਹ ਸਾਡਾ ਵੱਡਾ ਪੈਕਟ ਵੀ ਲੈ ਗਏ ਆ। 13 ਚੈਨ ਸੈੱਟ ਸੀ ਉਹਦੇ 'ਚ ਤੇ 3 ਗਏ ਪੈਨਲ ਸੈੱਟ। ਉਹ ਸਾਨੂੰ ਹੱਥ ਦੀ ਦਵਾਈ ਲਗਾ ਕੇ ਪਾਗਲ ਕਰਕੇ ਬੁੱਢੇ ਬੰਦੇ ਨੂੰ ਮਾਲ ਲੈ ਗਏ। ਕਿੰਨਾ ਕਿ ਨੁਕਸਾਨ ਹੋਇਆ ਤੁਹਾਡਾ? ਨੁਕਸਾਨ ਸਾਡਾ ਹੈ 300 ਗ੍ਰਾਮ ਦਾ, ਬਸ 6-7 ਲੱਖ ਦਾ। ਹੁਣ ਕੀ ਮੰਗ ਕਰਦੇ ਜੀ? ਅਸੀਂ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਤੋਂ ਮੰਗ ਕਰਦੇ ਸਾਡਾ ਮਾਲ ਦਵਾਇਆ ਜਾਵੇ, ਸਾਡੇ ਤੇ ਮਿਹਰਬਾਨੀ ਕੀਤੀ ਜਾਏ। ਮਿਤੀ 2/2 ਨੂੰ ਗੁਰੂ ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ ਵਿੱਚ ਵੀਰ ਦੀ ਹੱਟੀ ਨਾਂ ਦੇ ਨਾਲ ਜੁਐਲਰ ਦੁਕਾਨ ਹੈ। ਪ੍ਰੇਮਪਾਲ ਜੀ ਨੇ ਉੱਥੋਂ ਦੇ ਓਨਰ। ਉਸ ਦਿਨ ਕਰੀਬ 11:30 ਤੇ 12 ਦੇ ਵਿੱਚ 2 ਨੌਜਵਾਨ ਆਏ ਉੱਥੇ, ਕਲੀਨ ਸ਼ੇਵਨ, ਇੱਕ ਦੀਆਂ ਮੁੱਛਾਂ ਨੇ ਤੇ ਇੱਕ ਬਿਲਕੁਲ ਕਲੀਨ ਸ਼ੇਵ ਹੈ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਫੀਚਰਸ ਤੋਂ ਲੱਗਦਾ ਵਾ ਸ਼ਾਇਦ ਉਹ ਜੰਮੂ ਦੇ ਲੱਗਦੇ ਨੇ, ਜੋ ਸਾਡੀ ਸਾਰਿਆਂ ਦੀ ਰਾਏ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਵੀ ਹੋ ਸਕਦੇ ਨੇ, ਬਾਹਰਲੇ ਦੂਸਰੇ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਦੇ ਵੀ ਹੋ ਸਕਦੇ ਨੇ। ਇਹਨਾਂ ਨੇ ਸੌਦਾ ਖਰੀਦਣ ਦੇ ਬਹਾਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਪੈਂਡੈਂਟ ਦੇਖਣੇ ਨੇ ਜਾਂ ਦੂਸਰੇ ਦੇਖਣੇ ਨੇ। ਵੀਰ ਸਿੰਘ ਦੇ ਜਿਹੜੀ ਦੁਕਾਨ ਦੇ ਓਨਰ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਦੇ ਝੋਲੀ ਦੇ ਵਿੱਚ ਪਏ ਸਮਾਨ ਦੇ ਵਿੱਚ ਹੀ ਹੱਥ ਮਾਰਨੇ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦਿੱਤੇ। ਧੋਖੇ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਪੈਕਟ ਆਪਣੇ ਹੱਥ ਦੇ ਵਿੱਚ ਹੀ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਲਗਾਇਆ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਪਤਾ ਹੀ ਨਹੀਂ ਲੱਗਾ, ਜੇਬ ਦੇ ਵਿੱਚ ਪਾ ਕੇ ਚਲੇ ਗਏ। ਵੀਡੀਓ ਫੁਟੇਜ ਤੋਂ ਬਾਅਦ 'ਚੋਂ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕਲੀਅਰ ਹੋਈ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਨੇ ਪੁਲਿਸ ਤੋਂ ਅਪਰੋਚ ਕੀਤਾ, ਵੀਡੀਓ ਫੁਟੇਜ ਦੇਖੀ, ਸਾਰਾ ਦੇਖ ਕੇ ਕੇਸ ਰਜਿਸਟਰਡ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਅਸੀਂ ਆਪਣੇ ਫੇਸਬੁੱਕ ਜਾਂ ਦੂਸਰਾ WhatsApp ਦੇ ਜ਼ਰੀਏ ਆਪਣੇ ਜਿੰਨੇ ਵੀ ਸਰਕਲ ਪੰਜਾਬ ਦੇ ਜਿੰਨੇ ਵੀ SHOs ਨੇ, ਦੂਸਰੇ ਈਵਨ ਕਿ ਜੰਮੂ ਕਸ਼ਮੀਰ ਦੇ ਵੀ ਜਿੰਨੇ ਉੱਥੇ ਅਸੀਂ ਤੇ ਹਿਮਾਚਲ, ਉੱਥੇ ਆਪਣੇ ਪਰਸਨਲ ਲਿੰਕ ਦੇ ਜ਼ਰੀਏ
नहीं कुछ नहीं, मेरे बच्चा शादी बोल के गया है। मेरे बच्चा नमाज रोजा 5 टाइम की नमाज पढ़ता था, मस्जिद में जाता था, रिक्शा चलाता था। अब रिक्शा वहाँ भी रिक्शा चला रहा था, क्या मालूम। अच्छा, अल्लाह किसके चक्कर में आया, किसके नहीं मेरे बच्चा गया। बोला मैं आंटी है बोले, वो एक अंकल है बोले, उनके शादी में जा रहा हूँ बोले, मैं आऊंगा बोले, 2-4 रोज में आ जाऊंगा बोले वापस। हाँ। ऐसा बोल के गया बच्चा मेरा। अच्छा, आपको पता है दादी कि वो दिल्ली में उसे पकड़ा गया है, पुलिस ने पकड़ी हुई है दिल्ली में? नहीं मेरे को कुछ नहीं पता, माँ बाप को नहीं। अच्छा, घर से लापता होने के बाद कभी फोन किया था मौसी? नहीं फोन नहीं, कुछ नहीं आया बेटा, फोन आया नहीं। दादी अपना नाम बताइए ना। मेरा नाम जुबेदा भी है। आप दादी है उनकी? मैं दादी है बेटा, मैं जुबेदा भी नाम, मेरे कुछ नजर भी आता नहीं, कुछ नहीं। हम बोले बेटा कहाँ जा रहे, बोले शादी में जा रहे हो, हम दादी बोले बस। नाम तो सफिया है, मैं तो मोहसिन भाई की बहन बोल रही हूँ। तो मैं उनके बारे में ये कहूँगी कि वो घर में से गए तो शादी का बोल के गए थे, तो अभी पता नहीं किसी दोस्त के किसी पीछे हाथ होगा उनका, या उनको कोई फंसा रहा होगा। मतलब मेरा कहना तो यही है कि वो ऐसे है नहीं, मतलब मोहसिन भाई मतलब काम से घर से काम है उनका। कहाँ गए थे? रिक्शा चलाते थे, वो रिक्शा चलाते थे। शादी में कहाँ गए थे और कब से लापता है? शादी में तो किसी दोस्त की शादी में बोल कर गए हैं, और बहुत दिन से मतलब लापता है। मतलब ये 15 तारीख से कुछ गए घर से, तो अभी तक कभी मोहसिन के दोस्तों वगैरह से कोई बातचीत हो रही हो, या किसी बात के सिलसिले में किसी ऐसे किसी संबंध के बारे में कोई जानकारी आप लोगों को है मोहसिन ने? नहीं ऐसे कोई मतलब ऐसा कोई बात है, कोई बताया नहीं अभी तक। जैसे कोई जानकारी नहीं है। कैसे थे, क्या करते थे? कैसे लोगों के साथ उठना बैठना था? हाँ, उनके जो दोस्त लोग थे वो दीनदारी थे, मतलब ऐसे जैसे कोई मतलब ऐसे खराब दोस्त कोई नहीं थे, सब नमाजी थे, मस्जिद में जाना आना था उनका। मतलब दोस्त लोग भी अच्छे ही थे उनके। क्या करते थे मोहसिन, क्या करते थे? मतलब रिक्शा चलाते थे, और वो 5 टाइम की नमाज पढ़ते थे अपने, और बस वो घर पे ही आते थे बस।